प्रभाकरजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. अ, कोण आहे? कार्तिक आहे का तिकडे? कार्तिक टॉस बॉक्स. येस. टॉस बॉक्समध्ये काय? आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय ललित भोर यांना. एक 2 मिनिटं फक्त वेळ घेतला जाईल. कॅमेरामॅनने फोकस केलेला आहे टॉस बॉक्सवरती. तर ललित भोवर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. जो मॅन ऑफ द मॅच राहिलाय मागील मॅचचा. खूप खूप अभिनंदन ललित यांचं. आणि प्रभाकरजी लोखंडे दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित केलंय. तर चला आपण जाऊया. कॅमेरामॅनना विनंती असेल, की मैदानाच्या बाजूनं आपण वळावं. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. नागेश पवार आणि केशव हिलेम. तर स्ट्राईकवरती असेल केशव. उजव्या हाताचा फलंदाज. मात्र डाव्या हाताने तो गोलंदाजी करत असतो. उजव्या हाताने फलंदाजी करत असतो. बॉलिंग मार्कवरती करण भंडार. आदरणीय सन्माननीय ललितजी भोर यांना सुद्धा आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. श्री कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून खास करून आपल्याला आमंत्रण आहे. ललितजी भोर आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं अशी त्यांची विनंती आहे. 2 फलंदाज आहेत. नागेश आणि केशव ही जोडी. मात्र नागेश नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. आणि पहिलाच अवांतर, पहिलीच वाईड या ठिकाणी टाकली गेलेली आहे. फुलटॉस डिलिव्हरी. रिव्हर्सचा प्रयत्न ठरवून ठेवला होता फटक्याला. प्रोग्रामिंग शॉट होता आणि प्रोग्राम या ठिकाणी बिघडला गेलाय. प्रश्न या ठिकाणी उत्तर नक्कीच तयार होतं. प्रश्नाला विचारण्याच्या अगोदर उत्तर तयार होतं आणि तेव्हा जी परिस्थिती होती त्याच पद्धतीने फलंदाजी मात्र परिस्थिती झाली. फलंदाज बाद झालाय. केशव. चला नव्यानं फलंदाजाने त्वरित मैदानामध्ये यावं. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामधील सर्वात जास्त वेळ झालेला आपल्याला पालनेपाड्याच्या मैदानावरती बघायला मिळाला. या मैदानावरती सुद्धा थोडासा उशीर आपल्याला झाला होता. तर थोडंसं मी विनंती करतोय की थोडंसं क्विक या. जेणेकरून संध्याकाळचे सामने जे आहेत ते संध्याकाळचे सामने आपण जास्त षटकाचे खेळवले ते चालतील. मात्र अंधारामध्ये सामना खेळवलं नक्कीच प्रेक्षकांना, पंचांना नक्कीच पसंत नसतं. ओमकार हेलेम जो की केशव हिलेम यांचा सुपुत्र आहे. धावसंख्या 1 असताना गडी 1 बाद झालाय. 1 चेंडू टाकून झालाय. म्हणजे 1, 1 आणि 1. 1 चेंडू, 1 गडी बाद आणि 1 धाव. चला विनंती करतोय, जास्त वेळ होतोय. फलंदाजांना विनंती असेल जरा क्विक मैदानामध्ये यायचं आहे. करण भंडार बॉलिंग मार्कवरती. जबरदस्त चेंडू, तेवढाच चांगला फटका. चेंडू चाललाय 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. चला चला घाई करा फलंदाज. प्रत्येक चेंडूवरती आपण मीटिंग केली तर वेळ थोडासा जास्त जाईल. क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहेत. करण पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षण मात्र थोडस नक्कीच खराब झालंय कारण की अपुरा होता चेंडू. क्षेत्ररक्षकाने पूर्णपणे ट्राय केलं होतं. पॉईंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय की या चंदुका स्पोर्ट्स सरजा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली होती. मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण जे आहे ते क्षेत्ररक्षण थोडस कमी पडतंय असं सांगायला काहीच हरकत नाहीये. चेंडू टाकून झाले 3 चेंडू नंतर स्ट्राईक वरती आला नागेश. निर्धाव चेंडूची समाप्ती.
करण भंडारेने आतापर्यंत 4 चेंडू हाताळले. पहिला चेंडू वाईट टाकल्याच्या नंतर एक विकेट आला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डॉट. अशा पद्धतीने हे षटक हाताळलं गेलंय. एकूण धावसंख्या आहे ती 6 आणि चेंडू टाकून झाले 4. काय जबरदस्त चेंडू. त्याच टप्प्यावरती करण हा चेंडू हाताळतोय. सुंदर गोलंदाजी. परफेक्ट लेंथ पकडली आहे. एक सुंदर गोलंदाजी, कसलेली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते या कमी वयामध्ये. एक जबरदस्त काम या षटकामध्ये करत असताना आतापर्यंत 2 डॉट हे बॅक टू बॅक आलेत. चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती पूर्णपणे बांधून ठेवलं या गोलंदाजाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलाय करण. एज लागलाय आणि या ठिकाणी चेंडू जातोय. लॉंग स्टॉप रिजनच्या बाजूने प्रवास करत असताना मात्र चेंडू फील्ड केला गेला. षटकाची झाली समाप्ती आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 7 अशी धावसंख्या आहे. ती म्हणजेच कान्हा स्पोर्ट्स या संघाची. चला सर्वांनी जमू नका एका जागेवरती, विनंती असेल. आयोजकांना सहकार्य करा. बघा आयोजक नेहमी जे एखादी मॅचेस जे ठेवत असतात, त्या आयोजकांचा सुद्धा खेळाडूंनी विचार करायला हवा. कारण की एखादी स्पर्धा जर आयोजित केली, तर ती आयोजित करताना त्या मागील मागील 15 दिवस, महिना, दीड महिना, 2 महिने पासून तयारी केली जाते आणि वेळेवरती पूर्ण व्हावी म्हणून ते 3, 4, 5 दिवस जेवढ्या दिवसाची स्पर्धा असते, तेवढ्या दिवसामध्ये कुणालाही न नाराज करता, कुणाचाही मन न दुखवता ही स्पर्धा पार पडावी, ही आयोजकांची अपेक्षा असते आणि त्यासाठी ते धडपड करत असतात आणि म्हणून आम्हाला समालोचकांना तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवावं लागतं, की थोडासा वेळ कमी खर्च करा. हेमंत दिंडा, नवीन गोलंदाज. अराउंड द लेग चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. राऊंड द विकेट टाकत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि हेमंत याने हेमंत दिंडा गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू त्याने अवांतर टाकलाय. बघा पहिला चेंडू हा करण याने सुद्धा वाईट टाकला होता आणि हेमंत याने सुद्धा तो तसाच टाकलाय. नो चेंडू. चेंडूला खेळला चांगल्या पद्धतीनं चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. हा 7 आलाय जो की 7 धावा देऊन जातोय म्हणजेच एक 9 आणि 6 धावा. धावफलक पुढे सरकला 15. फ्रीट होता आता मात्र खाली क्षेत्रामध्ये टाकलाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं नो चेंडूची या ठिकाणी पुन्हा एकदा खूण आले. काय जबरदस्त. तर हा बिमर नाहीये, लक्षात असू द्या. हा बिमर नाहीये. तर नो आलाय कुठल्या पद्धतीनं. येस. पंचांना सूचित केलं नव्हतं आणि लगेच दुसऱ्या साईडनं राऊंड द विकेट टाकत होता. आता ओव्हर द विकेट आला. पंचांना सूचित करणं गरजेचं असतं. गोलंदाज तोच राहील, लक्षात असू द्या. कारण की 2 बिमर झालेले नाहीयेत. एक बिमर झालाय आणि दुसरा त्याने पंचांना न सांगता राऊंड द विकेट होता तो ओव्हर द विकेट आलाय. तर आता अजून सुद्धा एक फ्री हिट या ठिकाणी असेल. तर या सुद्धा 5 धावा आल्यात. धावसंख्या झाली 20. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. फ्री हिट. आता हा फ्री हिट मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळला गेलाय. नागेश याला आपण पाहिलं. नागेश ज्याच्या नावावरती आपण पाहू शकता एक जबरदस्त रेकॉर्ड झालाय की तो एकही चेंडू खेळला नाही आणि जवळजवळ मला वाटतं 11 धावा त्याने बनवल्यात. 11 की 12. कारण की नो चेंडू आणि दोन्ही नो चेंडूवरती तो खेळला होता. क्या बात आहे. इथे मात्र अजून सुद्धा आपण पाहू शकतो अजून एक वाईट, अजून एक अवांतर धाव
संख्या 21 हेमंत देंडा सूर गवसावा लागेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच अर्थातच चांगली गोलंदाजी करत असणार म्हणून या गोलंदाजाला त्याने या मैदानामध्ये गोलंदाजी दिली गेली आहे. बघा सुरेख गोलंदाजी अपील केलंय मात्र अपेक्षा जास्त होती, विश्वास कमी होता या अपील मध्ये. आणि ज्या वेळेस या क्रिकेटच्या मैदानावरती तुमची टुर्नामेंट मध्ये तुम्हाला गोलंदाजी दिली जाते याचा अर्थ तुम्ही तुमच्या संघामध्ये काही ना काही विशेष तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये आहे म्हणून तुम्हाला गोलंदाजी दिली जाते. चांगली गोलंदाजीची नक्कीच अपेक्षा असते सहकार्यांना. काय जबरदस्त चेंडू, सुरेख गोलंदाजी. बघा 2 एक्स्ट्रा चेंडू टाकल्याच्या नंतर जे कमबॅक केलाय 2 ते 3 एक्स्ट्रा दिल्याच्या नंतर इथे मात्र आपण पाहू शकतो परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट लेंथ आणि परफेक्ट लाईन ठेवली जाते हेमंत याच्या माध्यमातून. याच चेंडूंची गरज आहे शारजा संघाला म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवला होता तुमच्या संघाने. धावसंख्या आहे ती 21. अजून एक चांगला चेंडू नाही, इथे पुन्हा एकदा एक वाईट आलाय. पंच आमच्याकडे वळले आणि पुन्हा एकदा हाच समांतर धाव अवंतरचा इशारा आला. धाव फलक पुढे सरकला 22. थोडासा लांबट बजरंग बलीच्या शेपटी प्रमाणे वाढत चाललेलं आहे षटक. किती आतापर्यंत चेंडू टाकून झालेत, एकूण 8 चेंडू हाताळलेत. आता एक चांगला चेंडू आलाय, प्रश्नचिन्ह होतं. यस, रिव्ह्यू बॅटिंग साइडने घेतलाय तर फलंदाजाने घेतलाय रिव्ह्यू. जाऊया थर्ड अंपायरच्या बाजूनं काय आहे. संतोष कोम यांना विनंती आहे. थर्ड अंपायर सध्या आपण पाहतोय तर लक्षात असू द्या जेव्हा तुमचा रिव्ह्यू घेता तेव्हा तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल ठरला तर तो रिटेन होतो, जर अनसक्सेस ठरला तर तुम्हाला त्या इनिंग मध्ये तो रिव्ह्यू मिळत नाही. प्रत्येक संघाला एका इनिंग मध्ये एकच रिव्ह्यू हा दिला गेलाय. पंचांच्या नजरेमध्ये चांगला चेंडू आहे मात्र फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय की हा वाईड आहे का. तर पंचांचा निर्णय हा फेअर डिलिव्हरी आहे. मात्र आपण पाहूया पेंडिंग, एक मिनिट पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी, मात्र थर्ड अंपायरचा निर्णय जो आहे तो अजून बाकी आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. यस, फेअर डिलिव्हरी. चार चेंडू टाकून झालेत. अजून एक चांगला चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वन बाउंस चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 10 चेंडूंचं हे षटक झालंय. एक चेंडू अजून सुद्धा बाकी आहे. भरपूर लांबट आणि असं वाटू लागलंय की रेल्वे जशी संपत नाही तसं षटक अजून संपलेलं नाही. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय, शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी त्याच्याकडनं कुठलीच चूक नाही झाली. फलंदाजाला केलंय बाद. बाद झालाय तो म्हणजेच नागेश. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. फायनली षटक समाप्त झाले ते हेमंत याचं आणि सुशांत आलाय बॉलिंगला. सुशांत या वर्षामध्ये अतिशय चांगलं काम करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशांत वाघ याच्याकडे पाहिलं जातं.
रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय इथे मात्र वाईडिश शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता केशव याने, सॉरी केशव नाही तर ओमकार याने. ओमकार हिलेम हा स्ट्राईक वरती आहे. सुशांत चांगली गोलंदाजीला सुरुवात. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी झेल सुटलाय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मला वाटतं त्या ठिकाणी करण होता. करण भंडार चांगला प्रयत्न, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करत असताना ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. गोऱ्या गंगोडा आणि ओमकार हिलिम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार स्ट्राईक वरती आहे. मार्शगणवरती भुऱ्या गांगोडा ऐकानाय स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता स्क्वेअर लेगचा रिझन या ठिकाणी निवडला गेलाय. चांगला क्षेत्ररक्षण आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्यात. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 28 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजे 3 चेंडू हे टाकून होत आहेत. सुशांत चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुशांत वाघ यांच्या माध्यमातून. आता ओव्हर द विकेट या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा कुठल्या पद्धतीनं तर 22च्या पद्धतीने आल्यात. बघा कशा पद्धतीने आल्या धावा. तर ना फलंदाजाने मेहनत केली ना यष्टीरक्षकाने असं गणलं जाईल. कारण जी मेहनत यष्टीरक्षकाची होती, जी फलंदाजी जी होती त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये ते बेट झालेत असं सांगायला काहीच हरकत नाहीये. एक्स्ट्रा मध्ये जातील या धावा. धावसंख्या झाली 32. एक जबरदस्त धावफलक वाढत असताना तिसरं षटक मार्गस्थ. 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू मध्ये 8 धावा सुशांत त्याच्या षटकामध्ये आतापर्यंत गेल्यात. ओमकार आणि पुऱ्या गांगोडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस थोडासा नी मध्ये वाकला आणि चेंडूला पाठवून दिला. वाडिश काउंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 38 या धावसंख्येवरती. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे करण भंडार. पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण झालाय. चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतो. नाही, खराब थ्रो आणि या ठिकाणी काय घडते फलंदाज बाद. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला, जवळ लागली डोलायला. तर मैदानामध्ये आलंय पाणी. पुन्हा ऐकूया गाणी आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूला मार्गक्रमण करूया. ओ टू डीजे. पंढरपुरात
चला घाई करा विनंती करतोय सर्व खेळाडूंना. प्रदीप बरप नव्यानं नव्यानं गोलंदाज मैदानामध्ये आणि बॅटिंगला आलाय तो म्हणजेच शंकर पवार डावराचा फलंदाज. शंकर याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आपण पाहिलेला आहे. मात्र प्रदीप बरप याच्या गोलंदाजीवरती सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. 3 षटकानंतर आतापर्यंत 39 धावा झाल्यात. इथून जर जी धावसंख्या पुढे वाढेल ती थोडीशी डेंजर झोन मध्ये नेईल सारजे संघाला. तर कंट्रोल मध्ये आणायचं असेल तर एक चांगली बॉलिंग जी बॉलिंग करण भंडार याने केली होती तशाच पद्धतीनं हवेमध्ये चेंडू आहे ते मात्र शतरक्षक सुशांत होता. एक टप्पा चेंडूला कलेक्ट करणं पसंत केलं. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला 41 या धावसंख्येवरती. आज आतापर्यंत किती संघ खेळलेले आहेत तर एकूण मला वाटतं आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 संघ हे आपण खेळलेले पाहिलेत. काही 2 संघ खेळताना पाहतोय. 6 संघ खेळलेले पाहिलेत. अजून 4 संघ खेळायचे बाकी आहेत. तर मला विनंती असेल की थोडासा घाई ही करायला हवी. ओ सुरेख चेंडू बॅट अँड पॅटच्या मधनं सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाले आणि बाद झालाय शंकर पवार. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्न फिरायला लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला बाबू आमचा शिकला नाही शाला ना गेला उतरलं कामाल बापू घरी काम नाही कर ना पोरींचे माग स्टँडला काय जबरदस्त गोलंदाजी प्रदीप याच्या माध्यमातून. प्रदीप याचा जो हॅम ऍक्शन आहे तो नक्कीच एक चांगला ऍक्शन बघायला मिळतोय आणि त्या ऍक्शन मध्ये बीट झालाय शंकर आणि बाद झालाय त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. नव्यानं फलंदाज रुपेश मुकणे मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप टू रुपेश शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. पाहूया काय घडतंय. व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा आलाय. धावफलक एक्स्ट्रानं पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. 42 धावा. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत आणि हा 9 बघा भरपूर डोक्याच्या वरडा चेंडू गेला होता. पंचांनी चेंडू 9 देण्याच्या अगोदरच प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की प्रेडिक्ट केलं होतं की हा चेंडू काय आहे. आता फ्री हिट असेल. प्रदीप याला चांगलं काम करावं लागेल. प्रदीप बरप फ्री हिट टाकण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र ओमकार मैदानाच्या आतमध्ये चेंडू खेळण्यासाठी. फ्री हिटचा चेंडू या ठिकाणी ओमकार याला आपण पाहतोय. वाईट चेंडू हाताळला गेलाय. यस रिव्ह्यू. तर चला आपण या ठिकाणी थर्ड अंपायरचा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. व्हाईट बॉल. व्हाईटनं धावफलक पुढे सरकलाय. तर 45 धावा धावफलकावरती. मात्र फ्री हिटचा फायदा ओमकार इलिम्याच्या बॅट मधनं 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू डीजे. धाव संख्येमध्ये भरभराट झाली आहे आणि 51 धावा या धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आता फाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि चेंडूला घेतले वळण दिलाय क्षेत्ररक्षकाला, दगा बनवले जागा, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चेंडू टाकून झाले तर आतापर्यंत या षटकाचे एकूण जर आपण पाहिले तर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. ओमकार हिलेम पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकाराने खेळलाय चेंडूला. 1 बाउन्स चेंडू झालाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. ओमकार हिलेम याच्या बॅटमॅन निघालेला एक वेगवान चौकार. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 59 या धावसंख्येपर्यंत. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचं होतं, मात्र चेंडू आलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे सुशांत. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते षटक झालेत पूर्ण. 4 धावसंख्या 61-62 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. Come on. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नागवा 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 नागवा. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. नाही दिसाचा हात माझा पूर्वा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. मागच्या वर्षी जंजीर पाहिलंय मालवण किल्ला बघत राहिलाय. मागच्या वर्षी जंजीर पाहिलंय मालवण किल्ला बघत राहिलाय. नागवा नागवा ऐसी उचलून होरीनं बसवा तुमच्या सोनीला कोकण दाखवा. ऐसी उचलून होरीनं बसवा तुमच्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या विनंती करतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. बघा आज जे संघ खेळले त्या संघांकडे आपण थोडीशी नजर जर मारली तर आज साईकृपा राजावळी आणि आई सोनूदेवी वाघरलपाडा असा पहिला मॅच झाला. त्या अगोदर एक सूचना, पुन्हा एकदा विनंती की जरा लवकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीची पहिली जोडी पाठवून द्या. त्यानंतर एक सामना झाला दुसरा, सिद्धिविनायक बेलकडी आणि यंग स्टार नागले असा सामना झाला. तिसरा सामना 2 विजयी संघांमध्ये झाला. त्यामध्ये सिद्धिविनायक बेलकडी संघाने बाजी मारली
आणि तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. चौथा सामना झाला गावदेवी शेलोत्तर आणि एन्जॉय ग्रुप बेलकडी या दोन संघादरम्यान. गावदेवी शेलोत्तर संघाने मला वाटते 2 चेंडू राखून तो सामना जिंकला. त्यानंतर आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा हा 5वा सामना आपण अनुभवतोय आणि त्याच्यातली पहिली इनिंग झाले. पहिली इनिंग झाल्याच्या नंतर दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि आपण पाहतोय की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आपण जर पाहिलं तर सुशांत आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये आले. मात्र कुठला खेळाडू स्ट्राईक वरती जातोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर बॉलिंगला आलेत केशव हिलिम. ट्रेडिशनली जसं अनुभवाला प्रेफर केलं जातं, प्रमोट केलं जातं, तर एक्सपिरियन्स बॉलर या ठिकाणी प्रथमतः वापरला जातोय या 4 षटकांच्या मॅचमध्ये, तो म्हणजेच केशव. स्ट्राईक वरती आशिष केलाय. आशिष दिंडा आणि सुशांत वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. आशिष याला बऱ्याच दिवसानंतर मी पाहतोय खेळताना. कारण हे जे नवीन जे यंग टॅलेंटेड जे मुलं आले आहेत त्यांना जास्त पाहण्याची संधी मला तरी प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड बघायला मिळालेलं नाहीये. मात्र आपण भरपूर पाहिलं असेल या खेळाडूंना. आपल्याला माहिती असेल कसा खेळ करत असेल. मात्र सुशांत याला पाहिलंय. सुशांत याला केसीच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलंय. त्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहिलंय. एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे. मात्र केशव हिलिम एक अनुभवी गोलंदाज. आणखी आता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. शेवटी चेंडूला या ठिकाणी पाठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तो म्हणजेच आशिष याने आणि आशिष याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार. दरम्यान हवेमध्ये खेळलाय. चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती घेतलाय झेल. समाप्त झालाय आशिष जिंदा यांचा खेळ. बडीबाद. तर येस बावखळ बावखळ हा संघ मला वाटतं या ठिकाणी आज आमंत्रित केला गेलाय. काही कारणास्तव नागले या टीमच्या समोर. तर आम्हाला ते या ठिकाणी कळवलंच गेलंय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत. वाघोबा प्रसन्न बावकळ या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आमच्याशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 6 धावा. वाल्मिकेश्वर कोळीवाडा आहे. कोळीवाडा वसई केलीचा पाडा वाचत होतो. असो दरम्यान ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. खराब थ्रो या ठिकाणी खराब थ्रो आलाय. थोडासा उत्साहामध्ये केलेला हा थ्रो होता. एक धावफलक पुढे सरकतोय 7 वरती. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 62चं आहे. केशव याचे चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडू हे टाकून झालेत. बाउंड्री, विकेट, डबल आणि एक सिंगल. सुंदर फटका आहे. लाजवाब शॉट सिलेक्शन बाय सुशांत वाघ. ब्रिलियंट शॉट.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकावता लॉर फुलटॉस पद्धतीच्या चेंडूला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये सुंदर टायमिंग केला होता आणि षटकारांशी धावसंख्येला नेऊन ठेवलाय ते म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. जशास तसं उत्तर दिलं जात आहे सारजा संघाच्या बाजूनं. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, टायमिंग झालेला नाहीये, बॅटन बॉलचा संपर्क झालेला नाहीये, षटक झालंय समाप्त आणि या एका षटका समाप्तीनंतर एक बाद 13 अशी धावसंख्या आहे ती म्हणजेच चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाची. तर ओमकार आलाय नव्यानं गोलंदाज. 49 धावांची अजून सुद्धा गरज आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 13. 18 चेंडू 49 धावा हव्यात जिंकण्यासाठी अजून सुद्धा चंदुका स्पोर्ट्स सारजा या संघाला. चेंडू खेळला जातोय ऑन साइडला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, सुंदर शतरक्षण टिपलाय, फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच करण गांगडा. गर्दी जाईली पालखीला कारल्या पेले डोंगराला गर्दी जाईली पालखीला आई माऊलीचं गुणगातान सप्तमीचे विठ्ठल. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता एक चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये करण बाद झाला, त्याच्या जागी दुसरा करण आलाय, मात्र करण भंडार हा आलेला आहे. करण भंडार बॅटिंगसाठी 17 चेंडू 49 धावांची गरज चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाला जिंकण्यासाठी अजून सुद्धा.
दरम्यान एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. सुरुवात चांगली केली या गोलंदाजाने. बघा ज्या सुरुवातीची गरज होती, ज्या बॉलिंगची गरज होती, बॉलिंग या ठिकाणी करतोय. केशव थोडासा मार पडला मात्र ओमकार सुरुवातीचे 2 चेंडू मात्र त्याने अतिशय ब्रिलियंटली हाताळलेले आहेत. रनअप मध्ये थोडासा बिघाड. डेड बॉलचा इशारा पंचांचा. धावसंख्या 13. आता चेंडू शिल्लक असतील ते 16 आणि 16 चेंडूमध्ये 49 धावांची गरज असेल. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर टॉपेज लागलाय. तिथे ओमकार भरपूर ट्राय करत होता मात्र सरते शेवटी सावरलं स्वतःला आणि एक धाव या ठिकाणी मिळाली जाते. धावफलक पुढे सरकला 14 या धावसंख्येवरती. 48 धावांची गरज. 15 चेंडू शिल्लक. 15 चेंडू 48 धावा. पुन्हा एकदा ओमकार. फ्लायटेट डिलिव्हरी. फ्लायटेट डिलिव्हरी. पाहणं गरजेचं आहे. जर यष्ट्यांच्या मागे तुम्ही जाताय आणि तिकडनं शॉट कमिट करताय तर पाहिले जाईल आणि नंतर तुमचा जो शॉट कितीही मोठा असो तिथे मात्र चेंडू हा डॉट दिला जाईल. लक्षात असू द्या. ऑन साइडला शतरक्षक पुन्हा एकदा तोच शतरक्षक रुपेश मुकणे 3 झेल त्याने टिपलेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. थँक्यू 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 डीजे. आपण पाहू शकताय काय घडतंय काय बिघडतंय. तर चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे एकूण 5 चेंडू टाकून झाले. 2 गडी या षटकामध्ये आतापर्यंत मिळवले गेलेत. प्रदीप नव्यानं आलाय फलंदाजीसाठी. करण आणि प्रदीप ही जोडी हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं जात आहे. दरम्यान एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 15 वरती. आता 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल? 47 धावांची गरज. 12 चेंडू 47 धावा. पूर्णपणे होल्ड मध्ये आणलाय सामना. पूर्णपणे या ठिकाणी कंट्रोल मध्ये घेतलाय हा मॅच. यानंतरचा गोलंदाज नव्यानं भुऱ्या गांगोडा. भुऱ्या गांगुर्डा. धावसंख्या आहे ती म्हणजेच 15. 48 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल 12 चेंडू मध्ये. भुरे आलाय बॉलिंग मार्क वरती. भुऱ्या गांगोडा जर या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरला तर मात्र कठीण होईल शारजा संघाला. याच षटकामध्ये आक्रमण करावं लागेल जे काही करायचं ते. कारण ओझं वाढत चाललंय. नव्यानं जो फलंदाज आलाय प्रदीप चांगले सिंगल डबल वरती विश्वास ठेवतोय. करण भंडार अजून सुद्धा मैदानामध्ये आणि करण भंडाराच्या संघाला 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. दरम्यान अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती झाली.
भुरा याने सुद्धा चांगली सुरुवात या षटकाची केली आहे. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 47 धावा. नाईकपाडा कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा विरुद्ध चंदुका स्पोर्ट्स सारजा असा मॅच सुरू आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये तिसरं षटक सुरू आहे. शॉर्ट पिच बॉल चेंडूला खेळलाय, पुल केलाय, मात्र पुल हा सक्सेसफुल नाहीये. आय थिंक एकच धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आता चेंडू शिल्लक असतील 9. 9 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असेल. 9 चेंडू 45 धावा. सरळ खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आलाय आणि त्याला नक्कीच चांगल्या पद्धतीनं झेल या ठिकाणी पकडण्यासाठी यश मिळालंय. फलंदाज बाद. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्यावर बैसून झुलाली. झोल्यावर बैसून झुलाली आई, झोल्या. तर गौरव तुंबडा नव्याने फलंदाजीसाठी. थोडासा मॅच कठीण झालेला आहे. आपल्याला बघायला मिळत असेल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती. जे खेळाडू जे प्रेक्षक या मैदानावरती आहेत त्यांच्या माहितीसाठी अजून सुद्धा 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि नागेश पवारांच्या हातामध्ये दुसरा झेल विसावला जातोय. फलंदाज गौरव तुंबडा झालाय बाद. जो खेळाडू आपल्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवला गेला आत्ताच, त्याने मात्र 2 झेल टिपले गेलेत. तिथे 2 खेळाडू आपण पाहिले, एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला आहे. दोघांनी मिळून अर्धा संघाचे झेल घेतलेत असं सांगायला काहीच हरकत नाहीये. हेमंत दिंडा आलात फलंदाजीला. ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि ह्या ठिकाणी झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद. थँक्यू. बघा ज्या पद्धतीने गोलंदाजी झाले, हॅट्रिक पूर्ण झाले या गोलंदाजाची. पहिलाच जो विकेट मिळाला तो सुद्धा कॅच आउट, दुसरा सुद्धा, तिसरा सुद्धा, 3 कॅचच्या माध्यमातून तर धावसंख्येची किती गरज आहे आता? 6 चेंडू 45 धावांची गरज आहे आणि शंकर आलाय, शंकर पवार बॉलिंग मार्क वरती आणि फलंदाजीसाठी आलाय. आर्यन गोलंदाज अजून सुद्धा तर चला थोडंसं आपण लक्ष इथे केंद्रित करतोय. 5 चेंडू मध्ये अजून सुद्धा 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अजून एक चांगला चेंडू पडल्याच्या थोडासा टर्न होतोय. यशांच्या बंद चेंडू ट्रॅव्हल होत असताना फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकता. करण भंडार आपण पाहतोय. मला वाटते करण हा 4थ्या क्रमांकावरती आला होता. शरीरापासून लांब चेंडूला ठेवलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत तिन्ही चेंडू डॉट टाकलेत शंकर याने. अजून सुद्धा 45 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी अशक्य झालाय.
3 चेंडू 45 धावा. अजून एक निर्धाव, अजून एक चांगला चेंडू. मेडन ओव्हरच्या बाजूने वाटचाल करत असताना हे षटक जर मेडन आलं तर या स्पर्धेतली मला वाटते पहिली मेडन आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा शंकर बॉलिंग मार्कवरती. चांगला लेंथ, चांगली लाईन. हलक्या हाताने खेळायचा होता, मात्र इथे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आलाय. सलग 5 चेंडू निर्धाव झालेत शंकर याचे. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय शंकर. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातोय, मात्र कुठल्याही पद्धतीनं धाव घेतली जात नाही. याचा अर्थ आपण पाहू शकतो मेडन ओव्हर हे हाताळले शंकर याच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ते सुद्धा आम्ही सांगतोय, मात्र टॉस साठी शिलोत्तर आणि आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करतोय. चला समोरच्या संघाला सेकंड करा, त्यानंतरच मैदान सोडा मी विनंती करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच ओमकार हिलेम. ओमकार आपण इकडे यायचंय लवकरात लवकर. चला हात मिळूनच या आता.